लातूर जिल्ह्यातील लक्षवेधी नगरपालिका म्हणून निलंग्याकडे पाहिलं जात आहे। माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते यांची लढत भाजप नेते पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उमेदवारासोबत आहे। तर निलंगेकर कुटुंबियांची घराणेशाही मिटवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि निलंगा शहर विकास आघाडी निवडणुकीच्या आखाड्यात उतरले। लातूर जिल्ह्यातील निलंग्याची निवडणूक यंदा लक्षवेधी ठरतेय। राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे प्रतिस्पर्धी नातू राज्याचे कामगार मंत्री, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामुळे निलंगा कायम चर्चेत राहिले। आता निलंगा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही निलंगेकर आपली ताकद आजमावतायत। तर निलंगेकर परिवाराची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि निलंगा शहर विकास आघाडीनं जोरदार तयारी केली आहे। नगराध्यक्षपद हे ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी राखीव आहे। भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीकांत शिंगाडे हे आहेत, तर पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसचे उमेदवार म्हणून गोविंद शिंगाडे हे मैदानात उभे आहेत। काँग्रेसनं निलंग्याचा विकास केल्यामुळे यावेळेसही जनता सोबत राहील असा विश्वास काँग्रेस उमेदवार व्यक्त करतायत। तर केंद्र राज्यातील सत्तेचा फायदा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या रूपात होईल असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांना आहे। विस्तारित शहराचा, वाढीव शहराचा रोड, रस्ते, नाली, लाईट, पाण्याची सुविधा व स्वच्छता या बाबतीत प्रयत्नशील राहतो। आमचे पालकमंत्री माननीय संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत। त्यामुळे आम्हाला भाजपची सत्ता निलंग्यात आणायची आहे। त्यांच्या माध्यमातून आम्हाला जास्तीत जास्त निधी निलंगा शहरासाठी उपलब्ध करून घ्यायचा आहे व निलंगा शहराचा विकास करायचा आहे। कुठल्याच प्रमुख पक्षाची आघाडी किंवा युती न झाल्यामुळे सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उभे आहेत। स्वच्छ सुंदर शहर बनवण्याचा, त्यामध्ये गार्डन बनवण्याचा, माझ्या नाना नानी गार्डन, पार्क, क्रीडांगण, पुन्हा स्वच्छ पाणी, आणि जे आता कमी पाणी 15 दिवसांनी एक बार पाणी येत आहे ते दररोज पाणी देऊन त्यांना स्वच्छ पाणी पाण्याचा माझा मानस आहे। 40 वर्षापासून सत्ता असून सुद्धा मुख्यमंत्री पद भोगलेले जे इथले काँग्रेस पक्षाचे नेते आहेत, एवढं असून सुद्धा विकासाच्या बाबतीत निलंगा शहर खूप मागे आहे। सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड या तत्वावर आम्ही चालून निलंगा शहरातल्या सर्व नागरिकांना आम्ही चांगल्या सुविधा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आमची फाईट हे दोन्ही घराणेशाहीच्या विरोधात आहे, कारण हे दोन्ही घराणेशाही एक आहे हे जनतेनं आम्ही दाखवून देऊ। तर एमआयएमचे उमेदवार तुराब बागवान हे देखील आपलं नशीब आजमावतायत। एकूणच निलंग्याची जनता आता अंतर्गत मजबूत रस्ते, नाले, दिवाबत्ती, स्वच्छ पिण्याचं पाणी यासहित सुंदर शहराची अपेक्षा करतायत। निलंग्याच्या सुज्ञ जनतेनं आतापर्यंत काँग्रेस भाजपमधील दोन्ही निलंगेकरांना पराभवाची चव चाखवली आहे। त्यामुळेच निलंगा नगरपालिकेत जनता ही दोन्ही निलंगेकरांपैकी कुणाच्या पाठी राहते की तिसरा पर्याय निवडते हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।